अहिल्यानगरच्या शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने 45% अपंगत्वाचे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून सरकारी नोकरीचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी डॉक्टर ऋत्विक देवीदास जयकर वय 54 वर्षे, अधिष्ठाता गौरव रेसिडेन्सी रेल्वे हॉस्पिटल सोलापूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंद झाला आहे। आरोपी राजेश भाऊसाहेब जाधव, राहणार नळेगाव, व्हीसीटी नगर, अहिल्यानगर हा अहिल्यानगर येथील सरकारी रुग्णालयात कार्यरत स्टाफ आहे। आरोपीने दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक रुग्णालय अहिल्यानगर येथे अहमदनगरच्या आधार कार्डसह अर्ज केला होता। चाचणीत तो अपात्र ठरल्याने त्याचे प्रमाणपत्र नाकारले गेले। त्यानंतर आरोपीने सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलच्या UDID ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अर्ज केला। यावेळी त्यांनी सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी सोलापूर असा बनावट पत्ता असलेले बनावट आधार कार्ड जोडले। तपासणी न करता व कोणतीही कार्यपद्धती न अवलंबता 45% अपंगत्वाचे दिव्यांग प्रमाणपत्र बेकायदेशीररित्या प्राप्त केले। ते खरे असल्याचे भासवून पाटबंधारे विभाग अहिल्यानगर येथे जमा करून शासकीय नोकरीचा लाभ घेतला व शासनाची फसवणूक केली। हा प्रकार दिनांक 11 मे 2026 ते 20 मे 2026 या दरम्यान घडली आहे। फिर्याद 4 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 10 वाजता नोंद झाली आहे। सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। अधिक तपास पोलीस निरीक्षक लकडे करत आहेत।